महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीचा भव्य दिव्य सोहळा होणार आहे। शपथविधी सोहळा लोकोत्सवाच्या स्वरूपात संपन्न होणार आहे। इतिहासात पहिल्यांदाच शपथविधी कार्यक्रमाचं सार्वजनिक ठिकाणी लाईव्ह प्रसारण केलं जाणार आहे। महाराष्ट्रातल्या बस स्टॉप, थिएटर, ज्या ठिकाणी प्रशासनाच्या एलईडी स्क्रीन लावलेल्या आहेत त्या ठिकाणी इतिहासात पहिल्यांदाच शपथविधी सोहळा लाईव्ह दाखवला जाणार आहे। मोदी मुंबईत उतरल्यापासून संपूर्ण सोहळ्याचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जाणार आहे। उद्धव ठाकरे, शरद पवार, अंबानी यांच्यासह अनेक बड्या नावांना प्रशासकीय निमंत्रण दिलं जाणार आहे। 60 ते 70 हजारांच्या गर्दीमध्ये शपथविधी सोहळा पार पडणार आहे। शपथविधी सोहळ्यासाठी अनेकांना निमंत्रण देण्यात आलंय। तर महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय, महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीचा भव्य दिव्य सोहळा होणार आहे आणि इतिहासात पहिल्यांदाच शपथविधी कार्यक्रमाचं सार्वजनिक ठिकाणी लाईव्ह प्रसारण केलं जाणार आहे। अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून। मनश्री, खरं तर भव्य दिव्य असा सोहळा होणार आहे याची प्रचिती येते, सध्या जय्यत तयारी केली जाते, मात्र एक विशेष की या सगळ्या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रसारण केलं जाणार आहे। तयारी कशी करण्यात आली आहे? आपण बघतोय की इतिहासात पहिल्यांदाच हा प्रयोग केला जातोय। ज्या पद्धतीने भाजप आणि महायुतीने एकंदरीत प्रचाराची रणनीती राबवलेली होती, एक हे तो सेफ आहे ही जी लाईन त्यांनी घेतलेली होती त्याच ओळीला पुढे घेऊन जाण्याचा हा प्रयत्न आहे असं भाजपच्या गोटातून आपल्याला समजतं आहे। एकंदरीतच त्यामुळे ज्या ठिकाणी प्रशासनाकडून एलईडी स्क्रीन लावणं शक्य आहे असे महाराष्ट्रातले सगळे मोठे बस स्टॉप्स असतील, अनेक थिएटर्स असतील, अशा ठिकाणी एलईडी स्क्रीन लावल्या जातील आणि मोदी मुंबईत उतरल्यापासून ते शपथविधी सोहळा संपेपर्यंतचं संपूर्ण कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण या एलईडी स्क्रीनवर सार्वजनिक ठिकाणी दाखवलं जाईल। त्याच्यामुळे हा शपथविधी सोहळा एकंदरीत लोकोत्सवाच्या स्वरूपात साजरा करण्याचा, संपन्न करण्याचा मानस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे। त्याच्यामुळे मोठी प्रशासकीय तयारी सुद्धा आपल्याला आझाद मैदान आणि एकंदरीतच आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात सुद्धा बघायला मिळते। सुरक्षा व्यवस्था तर कडेकोट असणारच आहे, मात्र या सोहळ्यासाठी कोण कोण उपस्थित राहणार याची उत्सुकता आहे। सगळ्यात महत्त्वाचं, सर्व माजी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलं जाणार आहे। त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंना यांना सुद्धा निमंत्रण दिलं जाणार आहे। यासोबतच शरद पवारांसारखे बडे नेते असतील यांना सुद्धा निमंत्रण जाणार आहे। त्याच्यामुळे विरोधात असणारे हे सगळे नेते शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे। सोबतच भाजपचे केंद्रातले सगळे प्रमुख पदाधिकारी नरेंद्र मोदी, अमित शहा यांना देखील निमंत्रण पाठवलं जाणार आहे, त्यामुळे ते देखील या सोहळ्याला अर्थातच उपस्थित राहतील। सोबतच मुंबई आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख पदांवरच्या महत्त्वाच्या व्यक्ती, अंबानींसह उद्योग जगतातली सगळी मोठी नावं यांना सुद्धा हे निमंत्रण जाणार आहे। सीए, डॉक्टर आणि इतर प्रशासकीय आणि इतर क्षेत्रातले जे प्रतिष्ठित मंडळी आहेत त्यांना सुद्धा निमंत्रण जाणार आहे। जवळपास 100हून अधिक संत महंतांना सुद्धा या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण पाठवलं जाणार आहे। यामध्ये अनेक महत्त्वाची देखील नावं आहेत। सोबतच बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टी यांमधले कलाकार असतील। जवळपास 10,000 लाडक्या बहिणी या शपथविधी कार्यक्रमाला हजेरी लावतील असं सांगितलं जातंय, कारण ज्या योजनेच्या बळावर हा विजय मिळवलेला आहे त्या लाडक्या बहिणींना विसरता येणार नाही, त्यांना या शपथविधी सोहळ्याला आवर्जून सन्मानाने आणलं जाईल असं देखील सांगितलं जातंय। या शपथविधी सोहळ्याच्या पूर्वी काही सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील। यामध्ये अजय अतुल आणि कैलास खेर यांच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे हे जे गाणं निवडणुकीच्या दरम्यान बरंचसं गाजलेलं होतं, त्या गाण्याचे गायक कन्हैया मित्तल यांना सुद्धा कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली जाणार आहे। त्यामुळे एकंदरीतच 60 ते 70 हजारांच्या गर्दीत हा शपथविधी सोहळा पार पडेल। सगळ्यात महत्त्वाचं की इतिहासात पहिल्यांदा हा प्रयोग केला जातोय की एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा असेल आणि तो संपूर्ण महाराष्ट्रभरात लाईव्ह दाखवला जाईल आणि तो सार्वजनिक ठिकाणी लाईव्ह दाखवला जाईल। अशा पद्धतीचा हा पहिलाच प्रयोग आहे जो प्रशासनाच्या मार्फत राबवला जातोय। त्यामुळे हा शपथविधी सोहळा आगळा वेगळा व्हावा, भव्य दिव्य व्हावा, भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा व्हावा, याकरता सर्व प्रयत्न हे आता प्रशासकीय पातळीवरनं आणि अर्थातच पक्षाच्या पातळीवरनं सुद्धा केले जात आहेत।